मंडळी, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आजकाल खूपच चर्चेचा विषय आहे. आय-व्ही-एफ म्हणजे नेमकं काय? लोक आय-व्ही-एफ का करत आहेत? यावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात, हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता आय-व्ही-एफ म्हणजे नेमकं काय? तर मंडळी, आय-व्ही-एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याला मराठीत आपण टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया देखील म्हणतो. ही अशी एक वैद्यकीय पद्धत आहे जिथे अंडाणू म्हणजेच एग्स आणि शुक्राणू म्हणजे स्पर्म यांचा संयोग आईच्या शरीराच्या बाहेर म्हणजेच प्रयोगशाळेत केला जातो आणि त्यानंतर झालेलं भ्रूण आईच्या गर्भाशयात ठेवण्यात येतं आणि तेथे गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीप्रमाणे विकसित होते. अनेक जोडप्यांना वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही. याची कारणं वेगवेगळी असू शकतात, जसं की पुरुषांमध्ये कमी शुक्राणूची संख्या, शुक्राणूची गुणवत्ता कमी असणे आणि महिलांमध्ये अंडाशयाचं योग्य कार्य न होणे, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होणं किंवा हार्मोनल असंतुलन किंवा काही वेळा वय वाढणं देखील या समस्या असू शकतात. अशा सर्व परिस्थितींमध्ये आय-व्ही-एफ ही एक प्रभावी आणि सुरक्षित वैद्यकीय मदत ठरू शकते. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात, की आजच्या काळात वंध्यत्व वाढतंय कारण जीवनशैलीतील बदल त्याला कारणीभूत ठरू शकतात. ताणतणाव, अनियमित झोप, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान, अल्कोहोल यांसारख्या सवयीमुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात. त्यामुळे स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशनची समस्या आणि पुरुषांमध्ये शुक्राणू कमतरता दिसते. अशा वेळी आय-व्ही-एफ ही एक वैज्ञानिक आणि आधुनिक पद्धत आहे, जी अनेक जोडप्यांना पालकत्वाचं सुख देऊ शकते. अनेकांना वाटतं, की आय-व्ही-एफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणा, पण खरं म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रियेची वैद्यकीय मदत आहे. अंडाणू आणि शुक्राणू दोन्ही नैसर्गिकच असतात, फक्त त्याचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो. म्हणजेच बाळ पूर्णपणे त्या जोडप्याचंच असतं, फक्त गर्भधारणा साधण्यासाठी थोडी वैद्यकीय मदत घेतली जाते. आय-व्ही-एफ यशस्वी होण्यासाठी स्त्रियांचं आरोग्य, अंडाशयाची स्थिती, वय आणि मानसिक तयारी खूप महत्त्वाची असते. आज 35 वर्षानंतर गर्भधारणा उशिरा करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे वय वाढल्यानंतर अंडाणूची गुणवत्ता कमी होऊ शकते. अशा वेळी आय-व्ही-एफ उपचार अनेक महिलांसाठी होप आणि अपॉर्च्युनिटी ठरू शकतो.